टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव दौऱ्यावरती आहेत। या दौऱ्याप्रसंगी विविध कार्यक्रम जळगावमध्ये पार पडणार आहेत आणि या एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते एकनाथ खडसे हे देखील उपस्थित राहणार आहे। नेमकी यांची भेट होणार का किंवा अशा विविध चर्चावर राजकीय विषयावर जळगाव जिल्ह्यात चर्चा रंगत आहेत। आपल्यासोबत खुद एकनाथ खडसे आहेत। भाऊ, काय सांगाल, आज तुमची भेट होणार आहे का, काही नेमकी चर्चा होणार आहे का फडणवीस? माननीय मुख्यमंत्री जळगाव जिल्ह्यामध्ये थोर क्रांतिकारक राजा नाईक यांच्या स्मारकाच्या उद्घाटनासाठी येत आहे। तसेच जिल्हा उपरुग्णालयाच्या 50 खाटांच्या भूमिपूजनासाठी ते या ठिकाणी येत आहे। हा शासकीय कार्यक्रम आहे, त्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचा मी प्रयत्न करून मी जातो आहे। त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी जाणार आहे। शासकीय कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी पण होणार आहे। अशा गर्दीच्या वेळेस एक औपचारिक भेट फक्त होऊ शकते, कुठलीही चर्चा माननीय मुख्यमंत्र्यांशी या ठिकाणी होणार नाही किंवा करता येणार नाही। मध्यंतरी काळामध्ये भाजप पक्ष प्रवेशाची चर्चा रंगत होत्या, पुन्हा काही असं चर्चा होते का? अशा राजकीय वर्तुळात राज्यभरात आज विषय चर्चेला जात आहे तुमच्या पक्ष प्रवेश? भाजपच्या पक्ष प्रवेशाचा विषय हा केव्हा संपलेला आहे, त्याला मी पूर्णविराम दिलेला आहे। हो, नेमकं आज या विषयासंदर्भात काही विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला अपेक्षा आहेत त्यांच्याकडून? माननीय मुख्यमंत्री इथे येत आहे तर स्वाभाविक या जिल्ह्याच्या काही अपेक्षा आहेत। हा जिल्हा केळी उत्पादकांचा प्रांत आहे, कापूस उत्पादकांचा प्रांत आहे। मोठ्या प्रमाणावर शेतकरी या ठिकाणी आज कर्जबाजारी झालेला आहे। त्याला अपेक्षा आहे की या ठिकाणी मुख्यमंत्री आल्यानंतर कर्जमुक्तीची घोषणा करतील, काही प्रमाणात केळीला काही न्याय मिळेल म्हणून काही होईल, काही प्रकल्प नव्याने या जिल्ह्यामध्ये आणण्याची घोषणा होईल किंवा त्या ठिकाणी जसं मागे टेक्स्टाईल पार्कची घोषणा झाली किंवा अन्य MIDCच्या विस्ताराची वगैरे घोषणा झाली, प्रत्यक्ष कार्यान्वित येऊ शकली नाही। अशा स्वरूपाच्या प्रत्यक्ष कार्यान्वित येण्याच्या मोठ्या प्रकल्पांची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी करावी, जेणेकरून रोजगार मिळू शकेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।